आज लवकरच कामधंदा झाला तर गमवून नाही राहिलं. कोणाच्या वावरात काम घेऊन नाही का आज? कोणी काही सांगायला नाही आला आज तर. चाल एक चक्कर वावरातच जातो, वावरातून येऊन जातो. 2-3 दिवस झरी गेली नेहमी. शांताबाई या, बसा ना. बसतो मी म्हणत होती का आपण ते नाही का खोली आहे म्हटलं मागची त्या घरी, तर ते अर्चनाला देऊन या म्हणलं तर अर्चनाने त्यापासून काही म्हणलंही नाही. जवळ काही म्हणलं होतं का अर्चनानं खोलीच्या विषयी? नाही, काहीच तर नाही. आता माघारी पाहुणे ती संक्रांत झाली आणि संगीताही होती, तर काही आज मुले आला विचार, कालच आला म्हणा तसा, पण काल 4 चौघात तिला काय म्हणावं म्हणलं, म्हणून म्हणत होती का तिला एक करू का फोन, येईन का ते इथं, तिला विचारतो. करून पाहणं, तिने नाही विचारलं अजून. आता काय माहीत काय करते तर. चालतं का तिच्या घराकडे जाऊन पाहून येतं, तिचं काम गेम झाले असेल तर. माझे कामं गिमं झाले, पण तिच्या घराकडे आपण जाऊन ते घरी नसेल तर आणखीन वापस यावं लागेल. हो गड्या, ह्या विचारच नाही केला मी. गेली का संगीता? हो गेली ना. मन उदास उदास लागून राहिलं. तसंच होते, आपल्या घरी कोणी राहिलं का? कुठून इथून गावातून बसून दिलं का? मोठ्या बस स्टॉपवर नेऊन दिलं होतं? नाही, मोठ्या बस स्टॉपवर नेऊन दिलं होतं. तिथून पटापटा बसा भेटते. आम्हीच ते गेलो होतो, एक बस चालली गेली ती. एकट्याच गेलते का? भाऊजी आलते? नाही, मी नदीने गेलतो आम्ही. आलो मग तिकडून ऑटोनं. बाजारात जाणार आहे का तुम्ही आज? नाही जात. कालच ते आणला का नाही भाजीपाला घे, तर हाय भाजीपाला पाहिन पुढच्या हप्त्यात. आता संगीताही नाही आहे, 3घच जणे आहे आम्ही. तुला जायचं होतं का? हाय थोडंसं पाहिन म्हणतो, आलू कांदे आहे खतम झाले. हाय मा घरी घेऊन जायचो थोडे, मग जाऊ पुढच्या हप्त्यात. चाललं जाऊ, असं तर असं नाही, एक चक्कर होईल. मी तर मुन्नारी का वावरातच जातो एक चक्कर, आज गमवून नाही राहिलं. चला मग. या जी शांता काकू, सुनीता कशा काय आज रस्ता चुकला इकडे? आम्हाला तर बोलू दे, तूच बोलून राहिली. बोला ना जी, तुम्हाला कोण मनाई केली? मी असंच म्हटलं कधी येत नाही, दोघी जावा, कशा काय आला एक आहे ना म्हटलं. थांबा मी खुर्ची आणतो. राहू दे ना खुर्ची ना पुढची, मी बसतो ना खाली. मग आणतो. बोला आता, चहा करू का थोडंसं? चहा घ्या, राहू दे. तू हे मशीन कशी काय काढली आज? त्या दिवसाची होती महागडी ही मशीन, मी पहिले चालू लग्न झाल्यावर तशीच होती, तर मी म्हणलं आज काम नाही आहे तर तू इथे साफसफाई करून. तू नाही म्हणे का पार्लरसाठी खोलीसाठी, तर आपलं काही बोलणंच नाही झालं, म्हणून मी आले. म्हणलं इले चाल सुनीताले विचारून पाहू अर्चनाचं काय ठरलं काय नाही. विचार केला शांता काकू मी. पार्लर म्हणजे गड्या म्हणलं सोपी गोष्ट नाही. 5-6 हजाराचा पाहिजेच कमीत कमी. पहिले खुर्च्या आहे 2-3, आरसा आहे, ते काय म्हणते कोणी फेशियल गिशियल करायला तर त्याच्या क्रीमा आहे, त्या महाग क्रीमा होते. जर नाही आलं कोणी तर तशाच पडल्या तर त्याच्यावरची डेट जाते. कोणाला काही झालं काही नाही, म्हणून एवढा मोठा खर्च. आता तर माझी सोय बी नाही आहे, आणि त्याच्यात मला जमते का नाही जमत, पहिले शिकली होती मी, म्हणून असा विचार केला का जाऊ दे म्हणलं. मग भाजीपालाचा केला, तर भाजीपाला बी आता ठेला घ्यायला लागेल पहिले. त्याच्यापेक्षा म्हणलं आपला आजचा गुण आहे मशीनचा, तर मशीन आता दुरुस्तच करतो. ब्लाऊज बी चांगली जमते मला, आणि ड्रेसही जमते. लागेल तरी बाजाराच्या दिवशी 1 दिवस जात जाईल, दिवसभर शिकत जाईल, असा विचार केला बा काकू. बरोबर आहे ना तुला त्या परीनंच पाहा लागेल ना. पार्लरचं बरोबर आहे, जागा ते घेऊन घेईन, पण तेही बरोबर आहे ना, सगळं खर्च पाणी, आणि त्याच्यात गिऱ्हाईक आले पाहिजे. हो, आपलं गाव काय लहान गाव आहे, जास्त मोठं गाव नाही. आता 1-2 याच्या सुनाचंही पार्लर आहे, ती चांगली नवीन आहे, शहरातली शिकलेली पोरगी, तिच्याजवळ जाईन का माझ्याजवळ येईन, म्हणून मी लय विचार केला. मशीनचं कसं आहे, ब्लाऊज शिवले आणि कामाला जाणं होते, घेऊन ठेवले तर रात्रीचे शिवणं होते, आता घरच्या घरी राहणं होते. बरोबर आहे अर्चा. तुझं आता घरच्या घरी मोहित आहे, त्याच्याकडे तुझं लक्ष राहते. एक साईड घर आहे तुझं, त्याच्या आहे बरोबर आहे तुझं. तू जाशील का नाही शिकायला तर मी बी येईन. माबीपाशी मलाही मशीन जमे पहिले, पण मी बी ओलालच झाली आता. लग्नाच्या अगोदर लय काम करू, आता पोरगं गेलं भावाच्या घरी तर आणखीन काम नाही राहत मला. मी काही त्या पायावर गोटा ठेवतो असं नको समजो,
पण असो बागून तू शिकशील तर मग आम्ही कशी शिकणं होईल. नाही जी सुनीता ताई, काय वाया जाते का शिकलं म्हणजे. आपल्या घरी असली मशीन दुरुस्त राहिली तर आपण शिलाई फिलाई तर मारू कितीक नेऊ बाहेर. मला पक्का गिरायक घेतो तू शांता काकूचं. त्याचं चांगलं ब्लाऊज शिवून देत जाईन मी. साऱ्या गावाचे तू घ्यायचं पण शांता काकूचं मी शिवून देत जाईन. मला कुठं ब्लाऊज न ब्लाऊज जमते, शिलाई फिलाई मारता ये. तू कर चालू, मी तुले माझ्या आईचे माझ्या वहिनीचे सारे ब्लाऊज आणून देत जाईन. तू करत चालू. हे पाय अर्चना, मी तुला एक गोष्ट सांगू का. तुला पैशाची गरज पडेल तर 2-3 हजार रुपये मी देईन. आणि तू काही शिकायलाच जा. हप्त्यातून 1-2 दिवस जात जा. चांगली डिझाईनचे ब्लाऊज आजकाल लय फॅशन आहे त्याची. थोडीशी डिझाईन टाकली तर किती पैसे घेते टेलरीने. म्हणून म्हणतो तुला साधी साधी येत असन तर तू थोडीशी याची शिव डिझाईनचे आणि शिकून घे. मी देतो तुला पैसे, काही फिकर नको करू तू. तुम्ही शांता काकू मायबापापेक्षा बी वरचे आहे. माझ्या सासून तर कधी विचारलंच नाही. मायबाप बिचारे साधे आहे, भाऊ भावजाने कधी विचारलं नाही तू कशी राहतं, काय करतं, पोराला कशी शिकवतो. जेव्हाची मी इथं आली 8-9 महिन्यापासून तर एखाद्या नाव मग आई ना बाबा कधी विचारते, पण तर हे तर भाऊ भावजी कधी विचारत नाही. तुम्ही तरी म्हणलं मला पैसे दे. तुम्ही तर मायबापापेक्षाही जास्त आहे. अरे तर गावात राहतो आपण, एकामेकाची मदत करावंच लागेल ना. भाऊ भावचे तर परकेच झाले. आपण एका गावात राहावं लागते तर मग आपणच एकामेकाचे हो ना. मला आज तुला गरज आहे, कधी कोणाला गरज पडू शकते, तर आपल्याला एकामेकाच्या गरजा भागवाच लागेल. आणले तर सोड अर्चना, खाल्ले किती कसे पचले आज माहिती आहे का हागीवर. त्या बाई आपण जाता जाता तिच्या घरापूर्णच जाऊ ना, एक शब्द बोलूनच पाहू संदर्भ पचले त्या लागली हागीवर. तर ही मोठी खुशी आहे पद्माची. काय करते काय नाही, काय करायचं आहे आपल्याला. त्यावेळी बसल्या चला मी 1 कप चहा पिऊन घ्या मग जा लागेल तरी. आम्हीच तर तुला टाइमपास केला होता. तू कशी मशीनमध्ये तुला लक्षही लागून नाही राहिलं. आमच्या गोष्टीतच आहे. नाही दुरुस्तच आहे मशीन, थोडंसं वाटून राहिलं. आता येते ते गावात फिरणीवाला, त्याला दाखवून पाहिजे. जातो मग अर्चना, वाटण काही तर सांगजो. हां लागन काही तर सांगजो तुले, काही शर्माचं नाही काही नाही. करते मशीन दुरुस्त. ये जो मग उद्या घराकडे. चालणं चालतं का दवाखान्यात? नाही येत मी, मला एक गोळी आणून द्या. मनानं किती गोळ्या खाशीन दवाखान्यात जा. मग डॉक्टर गोळ्या दे. पोट धरून बसली तर खाल्लं तरी काय तू ना असं. काल गेलती तिकडे तर काहीच नाही खाल्लं. थोडीशी मी चांगली तयारी केली तर मग डिठाच होते. जीट झाली म्हणजे 10 भागायला जावं लागते या. काही नका बोलू. पोट दुखून राहिलं ना, डिठानं पोटच दुखते. हिरोईनच आहे तू साऱ्या गावातून, तुलेच दीट होते. तुम्हाला समजत नाही ना, माझ्या सुंदरतेचा फायदा नाही आहे तुम्हाला. गावात कोण आहे माझ्यासारखं सुंदर. थोडीशी एकदा तयारी केली का डिठच होते मला. पद्मा आहे का घरी? सुनीता आहे का? सुनीताचा सारखा आवाज येऊन राहिला. अरे तेव्हा आता आणखीन हो या ना वहिनी, हाय घरी. काय करते तुम्हाला आवाज द्यायची. काहून? त्याच्याच घरी जातं, त्याच्याच वावरात जातं आणि त्यालाच बोलावत नाही. काहून ना पद्मा, पोट धरून बसतीये. आणखीन दात काढून हसणं. सुनीता काहून हसायला आली का तू इथं? मी हसायला नाही आली. मी पोट पाहून समजली का कालचं संत्र वय म्हणून ये, म्हणून मागून काही हसा नाही अटपला. शांत राहा हो सुनीता. अरे बापा, संत्र आहे काची हे खाल्लेच आहे नाही. आई हे अवकावलीच तशी. मले म्हणते डीट झाली म्हणते. मले दवाखान्यात चाल म्हणतो तर दवाखान्यात चालायला तयार नाही. नाही हो पद्मा, दवाखान्यात चालली जा, नाही तर गळून जाशील पूर्ण. नाही शांता वहिनी, तिला संत्र आणून द्या आणखीन. खालीच अवकावली आहे ना. नाही खाल्ले मी, 2-3च तर खाल्ले होते. जास्त काही बोलू नका भाऊजी. होतेच आहे कोणाचं पोट नाजूक राहते. झालं असं खरा, घेऊन जा तिला दवाखान्यात. पद्मा कर तयारी. चल डॉक्टरले सांगजो पण खरं, नाही सांगशील डीट झाली ती मले. जा पद्मा दवाखान्यात जा, आराम पडून जाईल.